या चॅप्टरमधला शेवटचा बीट किंवा शेवटचा आर्टिकल ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. आता हा एकदम सोपा चॅप्टर आहे किंवा सोपा बीट आहे, सोपा आर्टिकल आहे. आता आपल्या प्रत्येकाच्या घरी लाईट आहे. ती लाईट लावण्यासाठी किंवा तो बल्ब लावण्यासाठी आपण काय स्विच किंवा जो बटन, त्याला आपण काय बटन म्हणतो, त्याला इथं काय या सर्किट किंवा या स्विचिंग सर्किटमध्ये काय म्हणतात, स्विच. ज्यावेळेस आपण बटन ऑन करतो, म्हणजेच जो आपल्या घरी जो बटन असतो तो आपण काय खाली दाबतो. खाली दाबल्यानंतर काय त्या रूममध्ये लाईट काय लागली जाते, त्यावेळेस तो बटन काय होतो, ऑन होतो किंवा तो स्विच काय होतो, ऑन होतो. आणि जोपर्यंत आपण बटन किंवा स्विच ऑन करत नाही तोपर्यंत आपल्या घरातील किंवा त्या रूममधली लाईट काय लागत नाही. म्हणजे स्विच ऑन केल्यानंतर म्हणजेच क्लोज्ड, ऑन म्हणजेच काय क्लोज्ड, ऑन केल्यानंतर त्या सर्किटमध्ये हा करंट काय होतो, फ्लो होतो आणि जेणेकरून त्या रूममधली लाईट काय लागली जाते. ज्या सर्किटमध्ये स्विचेस जोडलेले असतात, एक किंवा एकापेक्षा जास्त स्विचेस जोडलेले असतात, त्या सर्किटला काय म्हणतात, स्विचिंग सर्किट. आता स्विच म्हणजे काय, त्याची व्याख्या इथं केलेली आहे. ए स्विच इज टू स्टेट डिव्हाइस यूज टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन ए सर्किट. म्हणजेच जी काही सर्किट आपल्याला दिलेली आहे त्या सर्किटमध्ये जे काही स्विचेस आहेत किंवा जे काही बटन आहेत, स्विच इज नथिंग बट टू स्टेट डिव्हाइड्स, दॅट इज ऑन आणि ऑफ, हे दोन त्याचे स्टेट. अँड जनरली स्विचेस आर डिनोटेड बाय S1, S2, S3 अँड सो ऑन. आता इथं दोन फिगर दिलेले आहेत. या दोन फिगरमध्ये, पहिल्या फिगरमध्ये हा एकच स्विच एस जोडला गेलेला आहे आणि त्यानंतर इथं हे जे ॲरो आहेत, ॲरो काय दर्शवितात, त्या सर्किटमध्ये करंट जो फ्लो होतो त्याचा तो डायरेक्शन. आता इथं हा जो स्विच जोडलेला आहे याला आपण जर खाली जर घेतला तर तो काय होतो, क्लोज्ड होतो, म्हणजेच काय ऑन होतो आणि जेणेकरून या सर्किटमध्ये काय करंट फ्लो होईल. त्यानंतर सेकंड सर्किटमध्ये इथं हे या ज्या रेषा असतात हे काय बॅटरी आहे आणि त्यानंतर हा एल म्हणजेच काय त्या सर्किटमध्ये लावलेला लॅम्प. इफ द स्विच इज क्लोज्ड किंवा क्लोज्ड म्हणजेच काय ऑन, then the current will flow through the circuit and the light L will be glows. म्हणजेच ज्यावेळेस हा स्विच आपण ऑन करूत, ऑन म्हणजेच काय क्लोज्ड, त्यावेळेस या सर्किटमधनं काय करंट हा फ्लो होईल आणि इथे जी हा इथं जो लावलेला बल्ब आहे किंवा जी लाईट आहे ती काय लागली जाईल किंवा तो काय ग्लो होईल. आणि हा जर आपण स्विच जर ऑफ केला म्हणजेच ओपन केला तर इथून काय करंट हा फ्लो होणार नाही आणि जेणेकरून इथं लावलेला जो बल्ब आहे तो बल्ब काय लागला जाणार नाही. म्हणजेच जोपर्यंत आपण सर्किटमध्ये जे काही स्विचेस आहेत ते स्विचेस क्लोज्ड करत नाही, क्लोज म्हणजे काय ऑन, तोपर्यंत त्या सर्किटमधनं करंट फ्लो होत नाही आणि त्या सर्किटमध्ये जोडलेला जो काही बल्ब आहे तो बल्ब काय लागला जात नाही. इथं तेच दिलेलं आहे. when the switch S is closed, closed म्हणजेच काय ऑन, then current flows in the circuit and hence the lamp glows. आता सांगितल्याप्रमाणे परत when the switch S is open, open म्हणजेच काय ऑफ, then the current does not flow in the circuit and the lamp does not glow. त्यानंतर जे काही स्विचेस त्या सर्किटमध्ये जोडलेले असतात, समजा एकच स्विच जोडला असेल, आता आपण बघितलेलं आहे द स्विचेस आर जनरली डिनोटेड बाय S1, S2, S3 अँड सो ऑन. समजा इथं एखाद्या सर्किटमध्ये दोन स्विच जोडले असतील तर त्याला काय इथं आपण दिलेलं आहे, द थेरी ऑफ सिम्बॉलिक लॉजिक कॅन बी यूज्ड टू रिप्रेझेंट ए सर्किट बाय स्टेटमेंट पॅटर्न्स. कॉन्व्हर्सली फॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न ए सर्किट कॅन बी कन्स्ट्रक्टेड. म्हणजे समजा S1 जोडला असेल तर त्याच्यासाठी काय कन्सिडर करायचं आहे, P इथे दिलेला P ॲज स्विच S1 इज क्लोज्ड. म्हणजे काही स्विचेस दिलेले आहेत
समजा S1 S2 S3. S1 switch S1 is closed. Q stands for switch S2 is closed. R stands for switch S3 is closed. समजा दिलेल्या सर्किटमध्ये असा जर असेल S1 डॅश, याचा अर्थ काय आला S1 डॅश. S1 आपण काय कन्सिडर केलं, द स्विच S1 इज क्लोज्ड. तर S1 डॅश म्हणजे त्याचा कॉम्प्लिमेंटरी, म्हणजे कॉम्प्लिमेंट. हा जर क्लोज्ड असेल तर हा काही ओपन, हा जर पी असेल तर हा काही निगेशन पी. हा यातला महत्त्वाचा भाग. म्हणजे क्लोज्ड असेल तर त्यासाठी पी आणि ओपन असेल तर त्यासाठी काही निगेशन पी, म्हणजेच तो काही S1 डॅश. आता ज्या पद्धतीनं आपण ट्रूथ टेबल फॉर्म केला होता त्याच पद्धतीनं इथं देखील आपल्याला काय ट्रूथ टेबल फॉर्म करायचं आहे. पण इथं त्याला ट्रूथ टेबल न म्हणता त्याला काय म्हणायचं आहे, इनपुट आउटपुट टेबल. त्यानंतर ट्रूथ टेबल फॉर्म करत असताना आपण त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय घेतल्या होत्या, टी आणि एफ. आता इथे टी आणि एफ न घेता टीसाठी काय घ्यायचं आहे 1 आणि एफसाठी काय घ्यायचं आहे 0. ओके, म्हणजे टीसाठी 1 आणि एफसाठी काय घ्यायचं आहे 0. आता जे काही स्विचेस आहेत ते स्विचेस आपल्याला दिलेल्या सर्किटमध्ये दोन प्रकारे जोडता येतात. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे कोणता, 2 स्विचेस इन सिरीज. आता इथं सर्किट आपल्याला दिलेले, या सर्किटमध्ये ही काय बॅटरी आहे आणि S1 आणि S2 हे दोन्ही काय स्विचेस आहेत आणि दोन्ही स्विचेस काय सिरीजमध्ये जोडलेले आहेत. याला काय म्हणतात सिरीज. एकानंतर एक असेल स्विचेस तर त्याला काय म्हणतात सिरीज कनेक्शन. आणि त्यानंतर हा यल आणि त्यानंतर हे जे ॲरो आहेत तो काय त्या करंट फ्लो होण्याचा तो डायरेक्शन आहे. मग ज्यावेळेस दोन स्विचेस हे सिरीजमध्ये जोडलेले असतात, म्हणजे या पद्धतीने जोडलेले असतात, तर त्यावेळेस या सर्किटमधनं हा करंट हा कधी फ्लो होणार आहे आणि लाईट कधी लागणार आहे, ज्यावेळेस हे दोन्ही स्विचेस S1 आणि S2 हे क्लोज्ड असतील, म्हणजेच ऑन असतील, तरच ही काय लाईट पास होणार आहे, सॉरी लाईट लागणार आहे. म्हणजे करंट हा काय इथून असा फ्लो होऊन ही लाईट काय लागणार आहे. म्हणजे दोन्हीपैकी एक जरी जर स्विच हा जर ओपन असेल म्हणजेच ऑफ असेल तर इथून करंट काय फ्लो होणार नाही आणि इथं लावलेला जो काही बल्ब आहे किंवा जी लाईट आहे ती काय लागली जाणार नाही. समजा S2 हा ओपन आहे म्हणजेच काय ऑफ आहे, तर करंट काय इथंपर्यंत फ्लो होईल आणि इथंच तो काय थांबला जाईल. याच्या पुढं काय हा ऑफ असल्यामुळे करंट पास होणार नाही आणि हा लाईट काय लागणार नाही. समजा S1 हा ओपन आहे म्हणजेच ऑफ आहे, तर करंट काय इथंपर्यंतच फ्लो होईल आणि पुढं करंट फ्लो न झाल्यामुळं ही लाईट काय लागणार नाही. म्हणजेच याच्यावरून आपल्याला कन्क्लुजन किंवा निष्कर्ष काय करता येईल, ज्यावेळेस दोन्ही स्विचेस आणि S1 आणि S2 हे ज्यावेळेस क्लोज्ड असतील म्हणजेच ऑन असतील त्याच वेळेस इथं हा काय करंट फ्लो होणार आहे आणि इथे लावलेली लाईट काय लागली जाणार आहे. म्हणजेच when two switches are connected in series then the current will flow through the circuit if and only if these two switches S1 and S2 are closed, otherwise the light will does not glow. ओके, आता इथं P stands for दोन स्विचेस आहेत. P stands for the switch S1 is closed, Q stands for the switch S2 is closed and L the लॅम्प L. मग आता याचं आपल्याला इनपुट आउटपुट याला दुसरं नाव आहे स्विचिंग टेबल. इनपुट आउटपुट टेबलच काय म्हणतात स्विचिंग टेबल. दोन स्टेटमेंट प्राईम स्टेटमेंट आहेत म्हणजे त्याच्या 4 ट्रूथ व्हॅल्यूज येतील. आता पीच्या ट्रूथ व्हॅल्यूज ट्रूथ टेबलमध्ये आपण काय घेतो TT FF. आता इथे टी असेल तर 1 घ्यायचं आहे आणि एफ असेल तर 0 घ्यायचं आहे. म्हणून पीच्या ट्रूथ व्हॅल्यूज या काय असतील 110, क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू 1010. मग आता इथं हा 1000 हा कसा आला, इथं आपण आता मगाशी म्हणलेलं आहे या सर्किटमधनं ज्यावेळेस दोन स्विचेस हे सिरीजमध्ये जोडलेले असतात त्यावेळेस त्या सर्किटमधनं करंट हा फ्लो कधी होणार आहे, ज्यावेळेस दोन्ही स्विचेस हे क्लोज्ड असतील म्हणजेच ऑन असतील त्याच वेळेस इथं हा करंट काय पास होणार आहे आणि ती लाईट का लागणार आहे. म्हणजेच हा ट्रू किंवा हा 1 दॅट इज 1 आणि दोन्हीपैकी एक स्विच हा जर ओपन असेल तर त्यावेळेस तिथं काय करंट पास होणार नाही आहे म्हणजेच ती लाईट लागणार नाही आहे. म्हणजेच इथं काय येईल दॅट इज 000. आता यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे काय, ज्यावेळेस दोन स्विचेस हे एकमेकांना सिरीजमध्ये जोडले असतात त्यावेळेस त्याचा काय घ्यायचं आहे कंजंक्शन. याचा थोडक्यात सारांश, इफ टू स्विचेस आर कनेक्टेड इन सिरीज देन वी कॅन टेक द कंजंक्शन ऑफ दीज टू स्विचेस.
मग ते स्विचेस S1 S2 S3 असतील किंवा आणखीन S1 डॅश S2 डॅश S3 डॅश असतील, जर ते स्विचेस जर सिरीजमध्ये असतील तर त्यावेळेस त्याचं काय घ्यायचं आहे, कंजंक्शन. आणि आपल्या ट्रूथ टेबलनुसार हा त्याचा काय आला, याचा इनपुट आउटपुट टेबल किंवा स्विचिंग टेबल 1 1 1 दोन्हीपैकी एकही जर ऑफ असेल तर त्यावेळेस हा काय असेल, 0. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस दोन स्विचेस हे सिरीजमध्ये जोडलेले असतात, म्हणजेच या पद्धतीनं जोडलेले असतात, त्यावेळेस हे दोन्ही काय घ्यायचं आहे आपल्याला, त्याचा कंजंक्शन. आणि हा झाला त्याचा इनपुट आउटपुट टेबल किंवा स्विचिंग टेबल. नाव इफ टू स्विचेस कनेक्टेड इन पॅरलल, म्हणजेच या पद्धतीनं जर जोडला असेल, एकावरती एकाखाली एक, तर त्यावेळेस काय करायचं आहे आपण बघूत. आता इथे परत दोन स्विचेस आहेत S1 आणि S2, आणि दोन्ही स्विचेस हे कसे आहेत, पॅरललमध्ये जोडलेले आहेत. त्यानंतर परत ही बॅटरी आहे, त्यानंतर हा L. आता या सर्किटमधनं, या स्विचिंग सर्किटमधनं हा करंट कधी फ्लो होणार आहे, S1 हा जर क्लोज्ड असेल आणि समजा S2 हा जर ओपन असेल तर करंट काय या मार्गे पास होऊन ती लाईट लागली जाईल. किंवा S1 हा ओपन आहे म्हणजेच ऑफ आहे आणि S2 हा समजा क्लोज्ड आहे म्हणजेच ऑन आहे, तर करंट काय इथून हा पास होईल आणि त्यानुसार ही लाईट लागली जाईल. किंवा दोन्ही S1 S2 जर क्लोज्ड असतील म्हणजेच ऑन असतील तर करंट देखील या पास होणार आहे आणि लाईट लागणार आहे. आणि करंट हा पास कधी होणार नाही आहे, ज्यावेळेस S1 S2 हे ऑफ असतील म्हणजेच ओपन असतील, त्यावेळेस करंट पास होणार नाही आहे आणि इथून काय ही लाईट लागणार नाही आहे. म्हणजेच when two switches are open then the current will not flow through the circuit and the light does not glow. If any one of the switches, that is S1 or S2, हा किंवा हा म्हणजे इथं कायला ऑर, इथं कायला ऑर, if S1 or S2 is closed then the current will flow through the circuit and the light will be glow. म्हणजे इथं ऑर आला तर कंजंक्शनमध्ये काय येईल, दॅट इज अँड. हा आणि हा दोन्ही S1 आणि S2 हे जर दोन्ही क्लोज्ड असतील तरच करंट काय पास होणार आहे. म्हणून S1 आणि S2 ज्यावेळेस सिरीजमध्ये असतात त्यावेळेस काय घ्यायचं आहे, कंजंक्शन म्हणजेच अँड. आणि त्यानंतर ज्यावेळेस सिरीजमध्ये असतात त्यावेळेस S1 किंवा S2 म्हणजे इथं काय आला ऑर, म्हणजेच इथं काय घ्यायचं आहे, डिस्जंक्शन. थोडक्यात महत्त्वाचा म्हणजे काय, सिरीजमध्ये असेल तर काय घ्यायचं आहे, कंजंक्शन, आणि पॅरलमध्ये असेल तर काय घ्यायचं आहे, डिस्जंक्शन. हा यातला सगळ्यात महत्त्वाची बाब. हे एवढंच लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. परत याचा इनपुट आउटपुट किंवा यालाच काय म्हणलेलं आपण, स्विचिंग टेबल इथं काढलेलं आहे. त्यानुसार पीच्या व्हॅल्यूज 1 1 0 0, क्यूचे व्हॅल्यूज 1 0 1 0. आता 1 1 1 म्हणजेच टी आणि टी आपण ट्रूथ टेबलमध्ये बघितलेलं आहे. डिस्जंक्शनच्या ट्रूथ टेबलमध्ये ज्यावेळेस दोन्हीपैकी एक ट्रू असेल त्यावेळेस हा कसा आहे, ट्रू आहे. तसं इथं या दोन्हीपैकी एक 1 असेल तर त्यावेळेस हा 1 आहे, आणि दोन्ही ज्यावेळेस 0 आहे त्यावेळेस हा 0. आता या ॲप्लिकेशन ऑफ लॉजिकमध्ये किंवा स्विचिंग सर्किटचे जे काही एक्झाम्पल्स आहेत याच्यामध्ये एकच बाब लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे कोणती, ज्यावेळेस दिलेले स्विचेस सिरीजमध्ये जोडलेले असतील त्यावेळेस काय घ्यायचं आहे, कंजंक्शन. आणि ज्यावेळेस दिलेले स्विचेस हे पॅरलमध्ये जोडलेले असतात त्यावेळेस काय घ्यायचं आहे, डिस्जंक्शन. येतं लक्षात. एवढंच त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काय, हीच आहे. आता या बीटवरचे किंवा या आर्टिकलवरचे साधारणतः 3 ते 4 प्रकारचे एक्झाम्पल हे विचारले जातात. 3 ते 4 प्रकारचे. त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे काय, तुम्हाला स्विचिंग सर्किट दिली जाईल, त्या स्विचिंग सर्किटचा काय करायचं आहे, सिम्बॉलिक फॉर्म. हा झाला पहिला प्रकार, सिम्बॉलिक फॉर्म द्यायचं आहे. त्यानंतर सेकंड प्रकारामध्ये काय, तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म दिला जाईल, त्याला स्विचिंग सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म दिला जाईल. त्या सिम्बॉलिक फॉर्मवरून त्याची काय करायचं आहे, स्विचिंग सर्किट काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्विचिंग सर्किट दिली जाईल, त्या स्विचिंग सर्किटचं काय सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं आहे, आणि सिम्बॉलिक फॉर्म लिहिल्यानंतर त्याचा इनपुट आउटपुट टेबल किंवा त्याचा स्विचिंग टेबल हा आपल्याला काय फॉर्म करायचं आहे. त्यानंतर तिसऱ्या प्रकारचे एक्झाम्पल जे आहेत, त्या तिसऱ्या प्रकारच्या एक्झाम्पलवर देखील परत तुम्हाला
सर्किट दिली जाईल, त्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म करायचं आहे आणि सिम्बॉलिक फॉर्म करून त्याचं परत न्यू सर्किट फॉर्म करायचं आहे. ते आपण एक्झाम्पल घेताना आपण ते सॉल्व करू, त्या टाईपचे देखील एक्झाम्पल. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे कोणती, दिलेल्या स्विचिंग सर्किटमध्ये जर स्विचेस हे जर सिरीजमध्ये जोडले असतील तर त्यावेळेस त्यांचं काय घ्यायचं आहे, कंजंक्शन. आणि ज्यावेळेस दिलेल्या स्विचिंग सर्किटमध्ये स्विचेस ज्यावेळेस पॅरलमध्ये जोडलेले असतील त्यावेळेस त्या दोन्हीचा काय घ्यायचं आहे, डिस्जंक्शन. ठीक आहे. याचा एक्झरसाइज 1.5 मधला एक्झाम्पल नंबर 1 आणि एक्झाम्पल नंबर 2 यातली काही आपण एक्झाम्पल सॉल्व करू. Now exercise 1.5. Express the following circuits in the symbolic form of logic and write the input output table. Now the first example is, you have given the circuit. आपल्याला काय सर्किट आपल्याला दिलेलं आहे, त्या सर्किटवरून आपल्याला काय करायचं, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं आहे आणि त्याचा इनपुट आउटपुट टेबल आपल्याला काय तयार करायचं आहे. आता या सर्किटमध्ये एकूण 3 स्विचेस आहेत, S1, S2 आणि S3. त्यानंतर इथे बॅटरी आहे, त्यानंतर इथं हा काय लॅम्प आहे. मग 3 स्विचेस, त्यानुसार पहिल्यांदा लेट P स्टँड्स फॉर स्विच S1 इज क्लोज्ड, Q स्टँड्स फॉर स्विच S2 इज क्लोज्ड अँड R स्टँड्स फॉर स्विच S3 इज क्लोज्ड. आता या दिलेल्या सर्किटमध्ये S1, त्यानंतर S1 आणि S2 आणि S3 हे दोन्ही कसे आहेत, पॅरललमध्ये. आणि त्यानंतर परत इथे S2 आणि S3 हे दोन्ही कसे आहेत, सिरीजमध्ये. मग आता आपण यापूर्वी बघितलेलं आहे, जर 2 स्विचेस हे जर सिरीजमध्ये असतील तर त्यावेळेस काय घ्यायचं आहे, कंजंक्शन. आणि स्विचेस हे जर पॅरललमध्ये असतील तर त्यावेळेस काय घ्यायचं आहे, डिस्जंक्शन. मग त्यानुसार याचा सिम्बॉलिक फॉर्म इथं आता S1, S2, S3 यासाठी आपण हे कन्सिडर केले आहेत PQR. त्यानुसार याचा सिम्बॉलिक फॉर्म, द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्विचिंग सर्किट इज P, म्हणजेच हा S1. या S1ला हे दोन्ही हे कसे पॅरललमध्ये आहेत म्हणून हा डिस्जंक्शन. त्यानंतर S2 आणि S3, S2 म्हणजे काय, स्विच स्विच S2 साठी आपण काय कन्सिडर केलं, Q, स्विच S2 इज क्लोज. आणि S3 काय कन्सिडर केलं आपण, दॅट इज त्यासाठी R. आणि हे दोन्ही स्विचेस S2 आणि S3 हे दोन्ही कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत. म्हणजे सिरीजमध्ये असतील तर त्यांचा काय घ्यायचं आहे, कंजंक्शन. म्हणून हा Q कंजंक्शन R. म्हणून याचा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे तो काय असेल, P डिस्जंक्शन Q कंजंक्शन R. त्यानंतर याचा आपण काय करायचं आहे, इनपुट आउटपुट किंवा स्विचिंग टेबल. त्यानुसार इथं त्यांचे कॉलम्स आपण फॉर्म केलेले आहेत. एकूण 3 प्राईम स्टेटमेंट्स आहेत PQR, त्यानुसार त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज, त्यानंतर Q कंजंक्शन R आणि त्यानंतर हा शेवटचा स्टेटमेंट पॅटर्न. त्यानुसार Pच्या ट्रूथ व्हॅल्यूज 1 1 1 1 1 1 0 0 0 0, Q 1 1 0 0 1 1 0 0, R 1 0 1 0 1 0 1 0. म्हणजे ट्रूथ टेबल सारखंच आहे सेम, फक्त ट्रूथ टेबलमध्ये आपण काय घेतो T आणि F, त्याऐवजी काय घ्यायचं आहे 1 आणि 0. त्यानंतर Q कंजंक्शन R. आता कंजंक्शनच्या ट्रूथ टेबलमध्ये तो ट्रू कधी आहे, ज्यावेळेस P आणि Q ज्यावेळेस दोन्ही ट्रू आहे त्यावेळेस तो काय, तो ट्रू आहे. आता T असेल तर तिथे घ्यायचं आहे 1. त्यानुसार Q आणि R 1 1 1 1 0 0 0 1 0 0 0 0 1 1 1 1 0 0 0 1 0 0 0 0. त्यानंतर आता कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 1 या दोन्हीचं काय घ्यायचं आहे, डिस्जंक्शन. आता डिस्जंक्शनच्या ट्रूथ व्हॅल्यूज कोणते आहेत, 1 1 1 0. म्हणजे ज्यावेळेस दोन्ही फॉल्स आहे त्यावेळेस तो काय, फॉल्स आहे. आणि दोन्हीपैकी एकही ट्रू असेल तर त्यावेळेस तो कसा आहे, ट्रू आहे. त्यानुसार 1 1 1 1 0 1 1 0 1 1 0 1 0 1 1 0 0 0 0 0 0 0 0 0. Now this is the switching table or input output table of the given switching circuit. आणि हा काय झाला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. तर टोटली हा एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये 4 मार्कासाठी विचारला जातो. ठीक आहे. त्यानंतर
यातला दुसरा एक्झाम्पल मी इथं सॉल्व केलेलं आहे. हा स्विचिंग सर्किट हा आपल्याला दिलेला आहे. आता या स्विचिंग सर्किटमध्ये एकूण जे स्विचेस आहेत ते कोणते कोणते आहेत? S1 डॅश, S2, S1 आणि S2 डॅश. आता यापूर्वी तुम्हाला सांगितलेल्याप्रमाणे डॅश असेल, S1 डॅश असेल तर तो काय असतो? चा निगेशन किंवा तो कसा असतो? तो स्विच इज ओपन. समजा S1 हा जर क्लोज्ड असेल तर S1 डॅश हा काय असतो? ओपन. S1 हा जर P असेल तर S1 डॅश हा काय असतो? निगेशन P. परत इथे ही बॅटरी जोडलेली आहे, इथं हा बल्ब जोडलेला आहे आणि हे जे काही डायरेक्शन्स त्या करंट फ्लोचा डायरेक्शन. आता याचा आपण काय करायचं? पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्म काढायचं आणि सिम्बॉलिक फॉर्म लिहिल्यानंतर त्याचं काय करायचं आपल्याला? स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल काय आपल्याला फॉर्म करायचं. आता परत जे काही स्विचेस आपल्याला दिले त्या स्विचेसनुसार पहिल्यांदा आपण हे कन्सिडर करू दॅट P स्टँड्स फॉर द स्विच S1 इज क्लोज्ड, Q स्टँड्स फॉर द स्विच S2 इज क्लोज्ड. आता इथे S1 डॅश म्हणजेच निगेशन P, डॅश म्हणजेच काय? ओपन, दॅट इज स्विच S1 इज ओपन. निगेशन Q, दॅट इज स्विच S2 इज ओपन. आता परत या सर्किटमध्ये S1 डॅश आणि S2 हे दोन्ही कसे आहेत? सिरीजमध्ये आहेत. मग आता मगाशी सांगितल्याप्रमाणे जर दिलेले स्विचेस हे जर सिरीजमध्ये असतील तर त्यावेळेस त्यांचं काय करायचं आहे? कंजंक्शन. आणि दिलेले स्विचेस हे जर पॅरलमध्ये असतील तर त्यावेळेस काय करायचं? त्याचं डिस्जंक्शन. आता पहिल्यांदा इथं वरती S1 डॅश आणि S2 हे दोन्ही कसे आहेत? सिरीजमध्ये आहेत. म्हणजेच या दोन्हीचं काय घ्यायचं आहे? कंजंक्शन. S1 डॅश म्हणजेच काय आपण घेतलेलं निगेशन P आणि S2 म्हणजेच काय घेतलं आपण? Q. म्हणजेच याचा जो वरचा भाग आहे याचा सिम्बॉलिक काय निगेशन P कंजंक्शन Q. ठीक आहे. त्यानंतर आता या वरच्या दोन स्विचेसला हे खालचे दोन स्विचेस हे कसे आहेत? पॅरलल आहेत. म्हणजेच काय घ्यायचं आहे? पॅरलल असेल तर काय घ्यायचं आहे? डिस्जंक्शन. म्हणून हा डिस्जंक्शन. आणि परत S1 आणि S2 डॅश हे दोन्ही कसे तिथं सिरीजमध्ये आहेत. मग सिरीजमध्ये असेल तर त्यांचं काय घ्यायचं आहे? कंजंक्शन. मग S1 म्हणजेच हा P सिरीजमध्ये आहेत म्हणून हा कंजंक्शन. आणि त्यानंतर S2 डॅश, डॅश म्हणजेच काय आला? निगेशन. म्हणजेच हा काय आला? निगेशन Q. म्हणून या दिलेल्या स्विचिंग सर्किटचा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे तो काय असेल? निगेशन P कंजंक्शन Q, डिस्जंक्शन P कंजंक्शन निगेशन Q. येतो लक्षात? त्यानंतर याचा इनपुट आउटपुट टेबल किंवा यालाच आपण काय म्हणलं? स्विचिंग टेबल. दोन प्राईम स्टेटमेंट्स P आणि Q. त्यानुसार Pच्या व्हॅल्यूज ट्रूथ व्हॅल्यूज 1 1 0 0, Qच्या ट्रूथ व्हॅल्यूज 1 0 1 0. निगेशन P 1 1 असेल तर हा 0 0 0 0 आहे म्हणजे 1 1 त्याचं निगेशन. त्यानंतर निगेशन Qच्या व्हॅल्यूज 0 1 0 1. निगेशन P आणि Q या दोन्हीचा कंजंक्शन. त्यानुसार 0 1 0 0 0 0 1 1 1 आणि 1 0 0. त्यानंतर P कंजंक्शन निगेशन Q हा P आणि निगेशन Q या दोन्हीचं परत काय घ्यायचं? कंजंक्शन. त्यानुसार 1 0 0 1 1 1 0 0 0 0 0 1 0. आता या दोन्ही कॉलम्सचा म्हणजेच कॉलम नंबर 1 2 3 4 5 आणि 6 आणि हा 7. आता 5 आणि 6 या दोन्हीचं काय घ्यायचं आहे? डिस्जंक्शन. त्यानुसार 0 0 0 0 1 1 1 0 1 0 0 0. नाव दिस इज द स्विचिंग टेबल और इनपुट आउटपुट टेबल. त्यानंतर आणखीन दोन एक्झाम्पल मी सॉल्व केलेले तिथं. त्यानंतर थर्ड हा त्याची सर्किट आपण सर्किट दिलेली आहे, स्विचिंग सर्किट दिलेली आहे. या स्विचिंग सर्किटवरून आपण त्याचा काय आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं आहे आणि त्यानंतर त्याचं इनपुट आउटपुट टेबल किंवा स्विचिंग टेबल आपण फॉर्म करायचं आहे. परत या दिलेल्या स्विचिंग सर्किटमध्ये एकूण स्विचेस हा S1, S2 डॅश, S3, S2 डॅश आणि हा S3 डॅश म्हणजे एकूण 3 स्विचेस आपल्याला दिलेले आहेत. त्यानुसार पहिल्यांदा आपण हे कन्सिडर केले. लेट P स्टँड्स फॉर स्विच S1 इज क्लोज्ड, Q stands for switch S2 is closed, R stands for switch S3 is closed. त्यानंतर आता इथे S2 डॅश आहे, डॅश म्हणजे काय? त्याचा निगेशन. निगेशन Q, स्विच S2 इज ओपन. त्यानंतर इथं परत S2 डॅश आहे, आपण इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर S3 डॅश निगेशन R,
स्विच S3 इज ओपन. म्हणजे पहिल्यांदा दिलेल्या सर्किटवरनं जे काही स्विचेस आहेत ते आपण इथं पहिल्यांदा लिहून घ्यायचे. त्यानंतर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म, द सिम्बॉलिक फॉर्म इज गिवन ऑफ गिवन सर्किट. हा सिकेट म्हणजे काय, सर्किट, त्याचा शॉर्ट फॉर्म ऑफ गिवन सर्किट इज. पहिल्यांदा हा S1, हा P, हा S1 कसा आहे, सिरीजमध्ये जोडलेला आहे म्हणून हा कंजंक्शन. हे दोन्ही स्विचेस S2 डॅश आणि S3 हे दोन्ही कसे पॅरलल म्हणून इथं काय, निगेशन Q, डिस्जंक्शन R. आता या तिन्ही स्विचेसला, या वरच्या तिन्ही स्विचेसला हे खालचे दोन्ही स्विचेस हे कसे आहेत, पॅरललमध्ये आहेत म्हणून हा डिस्जंक्शन. त्यानंतर हे दोन्ही S2 डॅश आणि S3 डॅश हे कसे सिरीजमध्ये आहेत म्हणून हा इथं काय, कंजंक्शन. S2 डॅश म्हणजे निगेशन Q, S3 डॅश म्हणजे निगेशन R आणि दोन्ही सिरीजमध्ये आहेत म्हणून हा कंजंक्शन. म्हणून हा खालचा जो पार्ट आहे याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, निगेशन Q, कंजंक्शन, निगेशन R. Therefore, the symbolic form of the given switching circuit is P conjunction, negation Q, disjunction R, disjunction, negation Q, conjunction, negation R. हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. त्यानंतर परत पाठीमागच्या प्रमाणे याचा इनपुट आउटपुट टेबल इथं मी तयार केलेलं आहे. 3 प्राइम स्टेटमेंट्स PQR, त्यानंतर निगेशन Q, डिस्जंक्शन R, P कंजंक्शन निगेशन Q, डिस्जंक्शन R, निगेशन R, निगेशन Q, कंजंक्शन निगेशन R. हा स्टेटमेंट पॅटर्न. आता हा स्टेटमेंट पॅटर्न म्हणजेच हा जो आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहिलेला आहे तो पूर्ण एक्झाम्पल. आता इथे जागा अपुरी असल्या कारणाने मी डायरेक्ट स्टेटमेंट पॅटर्न लिहिलेलं आहे, हाही चालेल. म्हणजे 6 आणि 8 या दोन्हीचं काय घ्यायचं आहे, डिस्जंक्शन. या पद्धतीनं दिलेल्या स्विचिंग सर्किटचा हा सिम्बॉलिक फॉर्म आणि त्याचा स्विचिंग टेबल. त्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल मी सॉल्व्ह केलं आहे, क्वेश्चन नंबर 4. त्याचा हा आपल्याला दिलेला एक्झाम्पल आहे. सर्किट आपल्याला दिलेले आहे. परत सर्किटमध्ये जे काही स्विचेस आहेत ते स्विचेस पहिल्यांदा ऑब्झर्व करायचे. त्यानुसार S1, S2, S3, S1 डॅश म्हणजेच इथं आपण स्विच S1 इज क्लोज, Q स्टँड्स फॉर स्विच S2 इज क्लोज, R स्टँड्स फॉर स्विच S3 इज क्लोज आणि त्यानंतर इथे S1 डॅश दिलेलं आहे म्हणजेच निगेशन P, स्विच S1 इज ओपन. आता पहिल्या इथं हा पार्ट आपण कन्सिडर करूत. आता पहिल्यांदा इथं S1 आणि S2 दीज आर पॅरलल. पॅरलल म्हणजेच काय घ्यायचं, यांचं डिस्जंक्शन. S1साठी आपण काय घेतलेलं आहे, P, आणि S2साठी काय घेतलेलं आहे, Q. म्हणजेच हा काय P डिस्जंक्शन Q हा झाला. त्यानंतर इथं हा S2 जो आहे तो कसं आहे, या दोन्हीला सिरीजमध्ये, सिरीज म्हणजे काय घ्यायचं आहे, कंजंक्शन, म्हणून हा कंजंक्शन Q. त्यानंतर आता या तिन्हीला म्हणून हा झाला क्लोज्ड ब्रॅकेट. या तिन्हीला पुढचे दोन्ही स्विचेस परत कसे आहेत, इथं सिरीजमध्ये आहेत म्हणजेच हा कंजंक्शन. आणि परत S3 आणि S1 डॅश हे दोन्ही सिरीज कसे, या दोन्ही स्विचेस कसे आहेत, पॅरललमध्ये आहेत म्हणून इथं काय डिस्जंक्शन. हा S3 म्हणजेच काय R आणि S1 डॅश म्हणजेच काय निगेशन P. म्हणून याचा जो सिम्बॉलिक फॉर्म येईल तो काय, R डिस्जंक्शन निगेशन P. टोटली द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्विचिंग सर्किट इज P डिस्जंक्शन Q. हा कंजंक्शन Q परत सिरीजमध्ये आहे म्हणून हा कंजंक्शन, इथं पॅरलल आहे म्हणून हा डिस्जंक्शन. आणि परत त्याचा हा इनपुट आउटपुट टेबल. आता ट्रूथ टेबल फॉर्म करताना त्याच्यामध्ये कॉलम्सची संख्या किती येते हे आपण बघितलेलं आहे. त्यानुसार कॉलमची संख्या फॉर्म करायची आणि त्यानुसार त्याचा हा स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल. आता यामधले आणखीन 2 एक्झाम्पल आहेत ते तुम्ही घरी सोडवायचे. त्यानंतर सेकंड प्रकारचे एक्झाम्पल यातले, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. आता त्याच्या उलट, आता इथं पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय स्विचिंग सर्किट दिलेला होता त्यावरून त्याचा आपण काय केलं होतं, सिम्बॉलिक फॉर्म. आता त्याच्या उलट इथं आपल्याला काय सिम्बॉलिक फॉर्म दिलेलं आहे, या सिम्बॉलिक फॉर्मवरून त्याचं आपल्याला काय करायचं आहे, स्विचिंग सर्किट काय फॉर्म करायचं आहे. त्यानुसार हा सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे. आता या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये प्राईम स्टेटमेंट्स किती आहेत, एकूण 3 म्हणजेच P, Q आणि R. त्यानुसार हे कन्सिडर केले आपण. P स्विच S1 इज क्लोज, Q स्विच S2 इज क्लोज, R स्विच S3 इज क्लोज. त्यानंतर निगेशन P आणि निगेशन R दिलेलं आहे म्हणून निगेशन P स्विच S1 इज ओपन आणि निगेशन R स्विच S3 इज ओपन. त्यानुसार पहिला ब्रॅकेट आपण कन्सिडर करू. पहिला ब्रॅकेट, या पहिल्या ब्रॅकेटमध्ये निगेशन P कंजंक्शन Q म्हणजेच P आपण काय कन्सिडर केलं, S1 आणि हा Q म्हणजेच काय S2.
म्हणजेच S1 आणि S2 या दोन्हीच्या दरम्यान जो साईन आहे तो कोणता कंजंक्शन, म्हणजेच हे दोन्ही स्विचेस हे कसे जोडलेले आहेत सिरीजमध्ये, म्हणून हा S1 डॅश म्हणजेच हा निगेशन P दोन्ही कसे आहेत कंजंक्शन आहे म्हणजे कसे शेरीज, म्हणून हे शेरीज दॅट इज S1 डॅश आणि हा S2. हा झाला पहिल्या ब्रॅकेटचा स्विचिंग सर्किट. त्यानंतर इथं डिस्जंक्शन आहे म्हणजेच या दोन्ही स्विचेसला किंवा या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट कसं आहे पॅरलल आहे, म्हणजेच इथं काय डिस्जंक्शन हा पॅरलल. पी कंजंक्शन निगेशन आर, पी म्हणजेच परत काय S1 आणि निगेशन आर म्हणजेच काय S3 डॅश, दोन्हीमध्ये काय कंजंक्शन आहे. कंजंक्शन म्हणजेच हे दोन्ही कसे आहेत एकमेकांना सिरीजमध्ये जोडले आहेत, म्हणून S1 आणि S3 डॅश. त्यानंतर परत ही बॅटरी, त्यानंतर ही लाईट. ओके, येतं लक्षात. त्यानंतर परत सेकंड एक एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. इथं सिम्बॉलिक फॉर्म आपण दिलेलं आहे. पी कंजंक्शन क्यू डिस्जंक्शन स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन पी कंजंक्शन परत ओपन ब्रॅकेट निगेशन पी डिस्जंक्शन पी डिस्जंक्शन आर. परत इथं प्राईम स्टेटमेंट्स एकूण किती 3. त्यानुसार पी स्विच S1 इज क्लोज्ड, क्यू स्विच S2 इज क्लोज्ड, आर स्विच S3 इज क्लोज्ड. त्यानंतर निगेशन पी आपल्याला दिलेलं, निगेशन क्यू दिलेलं आहे, म्हणून निगेशन पी स्विच S1 इज ओपन आणि निगेशन आर इथं नाही आहे, निगेशन क्यू म्हणजेच हा येईल स्विच S2 इज ओपन. आता पहिला पार्ट घेतला आपण सिम्बॉलिक फॉर्मचा. पी कंजंक्शन क्यू म्हणजे पी आणि क्यू म्हणजे S1 आणि S2 हे दोन्ही कसे जोडलेले आहेत सिरीजमध्ये, हे दोन्ही जोडले आपण सिरीजमध्ये. ओके. त्यानंतर डिस्जंक्शन म्हणजेच या दोन्हीला ते कसे पॅरलल, म्हणून या दोन्हीला हे पुढे आता पॅरलल. त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन पी म्हणजेच हा S1 डॅश, याला परत इथे काय कंजंक्शन म्हणजे परत हा झाला सिरीज. आणि त्यानंतर हे तिन्ही स्विचेस म्हणजेच निगेशन क्यू म्हणजेच S1 S2 डॅश S1 आणि S3 हे तिन्ही कसे आहेत एकमेकांना पॅरलल आहेत, डिस्जंक्शन कसे आहेत पॅरलल. त्यानुसार हा S2 डॅश, त्यानंतर हा S1 आणि त्यानंतर हा S3, ऑल दीज 3 आर इन पॅरलल. परत हे सर्व काय केलं आपण बॅटरी आणि त्यानंतर यल हा झाला त्याचा त्याची झाली काही स्विचिंग सर्किट. त्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल मी इथं सॉल्व केलेलं आहे. थर्ड, पी कंजंक्शन आर डिस्जंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन निगेशन आर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, त्यानंतर कंजंक्शन निगेशन पी कंजंक्शन निगेशन आर. परत प्राईम कंपोनंट एकूण 3 हे आपण इथं कन्सिडर केले. स्विच S1 इज क्लोज, क्यू स्टँड्स फॉर स्विच S2 इज क्लोज, आर स्टँड फॉर स्विच S3 इज क्लोज. निगेशन पी आहे म्हणून स्विच S1 इज ओपन. त्यानंतर निगेशन क्यू आहे, इथे मी लिहितोय निगेशन क्यू म्हणजे स्विच S2 इज ओपन. त्यानंतर निगेशन आर स्विच S3 इज ओपन. त्यानुसार पहिल्या ब्रॅकेटमध्ये जर कन्सिडर केला पी कंजंक्शन आर म्हणजे S1 आणि त्यानंतर S3 हे दोन्ही कसे आहेत सिरीजमध्ये. त्यानुसार S1 आणि S3 दोन्ही सिरीजमध्ये. डिस्जंक्शन याला हे दोन्ही स्विचेस कसे आहेत पॅरललमध्ये, म्हणून हा S2 डॅश आणि हा S3 डॅश या सगळ्यांना स्क्वेअर ब्रॅकेट आहे म्हणजे या सगळ्यांना परत हे पुढचे कसे आहेत सिरीजमध्ये, म्हणून हा कंजंक्शन हा सिरीज. त्यानंतर निगेशन पी म्हणजेच S1 डॅश, निगेशन आर म्हणजेच काय S3 डॅश, हे दोन्ही कसे आहेत कंजंक्शन म्हणजे सिरीज. S1 डॅश S3 डॅश आर इन सिरीज. परत हे सर्व काय लाईट जोडली, बॅटरी जोडली, हा झाला त्याचा स्विचिंग सर्किट. या पद्धतीनं राहिलेले 3 एक्झाम्पल म्हणजेच फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ हे तुम्ही काय त्याचे स्विचिंग सर्किट काय करायचे. ओके.